बोलत होता, गप्पा मारत होता त्या दिवशी रात्रीचा. छावा पिक्चरचे फक्त आम्हाला न्याय पाहिजे. कोणी तोडला असं त्याने आत्यामध्ये गेले आणि माझा भाऊ जसा गेला तसा मला न्याय द्या. त्याचा माणूस तोडलाच पाहिजे. छावा पिक्चरच्या मला संभाजी महाराज कसा मारलाय म्हणलं. संभाजी महाराज किती हत्या केली म्हणला. तो म्हणत होता संभाजी महाराज जीप काढली. अरे म्हणलं मला छोटा काढ तुला पिक्चर बघायचं. मला नाही बघायचं म्हणलं पिक्चर. हे सगळं तुमच्यावर बोलला, त्याची हत्या तशीच झाली. या कारणामुळे हकनाक बळी गेला माऊली गव्हाणेचा. भावकीतल्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट. 2 कोटी रुपयांच्या खंडणीत अडसर ठरले म्हणून वाल्मिक कराड टोळीने मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा आतोनात छळ करून निर्घुण हत्या गेल्या वर्षी 9 डिसेंबरला केली. त्यामुळे राज्य हादरून गेले. त्यातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना नुकताच राजीनामा द्यावा लागला. तरी या प्रकरणाचे पडसाद उमटणे अद्याप सुरूच आहे. दरम्यान या हत्येला लाजवेल अशी दुसरी घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडीत 6 मार्चला घडली. त्यात 12वीत शिकणाऱ्या माऊली गव्हाणे या युवकाचा अमानवीय पद्धतीने अत्यंत निर्घुण खून केला गेला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शहराला त्याच्या हत्येमागील कारण ऐकून सर्वांना पुन्हा मोठा धक्काच बसला. दरम्यान यामुळे वाढत्या बालगुन्हेगारीचा व खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील त्याच्या सहभागाचा पोलिसांची काळजी वाढवणारा चिंताजनक मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. बीड आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यातच असे गंभीर व खळबळजनक गुन्हे वरचेवर घडत असल्याने हे जिल्हे चर्चेत राहत आहेत. कुणाच्याही अद्यात मध्यात नसलेल्या शांत मितभाषी माऊलीचा त्याच्याच भावकीतील सागर गव्हाणे या तरुणाने आपल्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने प्रथम गळा आवळून त्याला ठार मारले. नंतर त्याचे डोके, हात, पाय, धड इलेक्ट्रिक कटरने कापून ते वेगवेगळ्या ठिकाणी टाकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. सागरचे त्याच्या अल्पवयीन साथीदाराशी समलैंगिक संबंध होते. ते माऊलीने पाहिले, त्यामुळे त्याबाबत तो वाच्यता करील आणि आपली इज्जत चव्हाट्यावर येईल असे आरोपींना वाटले. म्हणून त्यांनी 12वीचा पेपर देऊन आलेल्या माऊलीला गोड बोलून घटनेच्या दिवशी रात्री बोलावले. त्याला बोलण्यात गुंतवून बेसावध असताना गळा आवळून ठार केले. नंतर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत ते वेगवेगळ्या ठिकाणच्या विहिरीत टाकून दिले. दरम्यान पेपर देऊन आल्यावर बेपत्ता झालेल्या माऊलीची त्याच्या पालकांनी मिसिंग दिली. त्यानंतर 12 तारखेला एका विहिरीत त्याच्या शरीराचे काही अवशेष मिळाले. त्यामुळे पोलिसांच्या भुवया उंचवल्या. त्यांनी शोध घेत असता त्याच्या शरीराचे बाकी कापलेले अवयव दुसऱ्या विहिरीत मिळाले. आता त्याची ओळख पटवणे हे मोठे दिव्य पोलिसांसमोर होते. माऊलीची मिसिंग ही एक आशा त्यांना होती. त्यामुळे त्यांनी माऊलीच्या पालकांना बोलावले. त्यावेळी नुसते धड, शीर आणि कापलेले हातपाय यावरून त्यांना ओळख पटवणे कठीण गेले. पण माऊलीच्या कानात असलेली बाळी त्याच्या आईने ओळखली आणि तिने हंबरडाच फोडला. आता ओळख पटली, पण माऊलीची एवढी अमानवीय हत्या कोणी केली हा मोठा प्रश्न अहिल्यानगर जिल्हा पोलिसांपुढे होता. त्यांनी आपली अख्खी स्थानिक गुन्हे शाखा कामाला लावली. त्यांनी घटनास्थळाजवळच्या आसपासचे सर्व सीसीटीव्ही तपासले. खबरे कामाला लावले. त्यातून 5-6 संशयितांना ताब्यात घेतले. त्यातील सागरला हिसका दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. आपले व या गुन्ह्यातील आपला अल्पवयीन साथीदाराला समलैंगिक संबंध करताना माऊलीने पाहिले, म्हणून त्याचा काटा काढला असे पोलिसांना सांगितले. आता या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी माऊलीचे पालक, नातेवाईक नाहीतर समस्त दाणेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. ही मागणी आणि एकूणच या अमानवीय घटनेविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.